इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव शहर में नीमखेड़ी रास्ते पर आज सुबह हुए भीषण हादसे में दो सगे भाइयों की मौके पर मौत हो गई। मृतक भाइयों का नाम ज्ञानेश्वर दगड़ू शिवदेव भोई उम्र 45 वर्ष, प्रमोद दगड़ू शिवदेव भोई उम्र 35 वर्ष। नीमखेड़ी स्थित कांताबाई नेत्रालय के पास अज्ञात वाहन ने रिक्शा को जोरदार टक्कर मार दी। इस हादसे में दोनों सगे भाइयों की मौके पर ही मौत हो गई। मृतक ज्ञानेश शिवदेव शिवसेना शिंदेगढ़ की महिला महानगर प्रमुख ज्योति शिवदेव के पति व देवर थे। दो सगे भाइयों की मौत से शिवदेव परिवार पर दुख का पहाड़ टूट पड़ा है। दुर्घटना के बाद मृतक के शव को पोस्टमार्टम के लिए जिला सरकारी अस्पताल ले जाया गया। उस समय अस्पताल में शिवसेना कार्यकर्ता व रिश्तेदार बड़ी तादाद में मौजूद थे। दुर्घटना के बाद अज्ञात वाहन चालक मौके से फरार हो गया है। पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चॅनल को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करें। सकाळी जेव्हा मला माहित पडलं त्यावेळेला हे ज्ञानेश्वर झगडू भोई आणि प्रमोद झगडू भोई हे दोघं नेहमीप्रमाणे आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी पाणीपुरीचा व्यवसाय करतात आणि सकाळी सकाळी माल काढण्यासाठी जात असताना रिक्षाने त्यांना एका अज्ञात वाहनाने, जेव्हा मला माहिती मिळाली त्यावेळेला अज्ञात वाहनाने कोणीतरी त्यांना धडक दिली व त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी आम्हाला फोनवर माहिती मिळाली होती। मग त्यानंतर त्यांना सिव्हिलला आणले व आम्ही सिव्हिलला आल्यानंतर ते बाकीच्या गोष्टी काय नाव आहे दोघांचे? एकाचं ज्ञानेश्वर झगडू भोई उर्फ छोटू, त्यानंतर प्रमोद झगडू भोई उर्फ पप्पू। हे आमचे पिंपराड परिसरातील भोई समाजाचे कुटुंब आहे। अतिशय गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी आता उदरनिर्वाह करून आपली परिस्थिती सावरली होती। सख्खे भाऊ आहेत आणि एक मिनिट, त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या शिवसेनेच्या शहर प्रमुख आहेत। त्यांचे ज्योति शिवदेव यांचे पती म्हणून ज्ञानेश्वर भोई आणि त्यांचा दीर जो होता तो पप्पू भोई, दोघांचं जागीच मृत्यू झालेला आहे। किरण कोडी।